कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या 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 अहो तुमच्या वाचूनच खोळंबलेत सगळे, बसा लवकर बस अर्जुन, अरे पिऊताईला आणि भाऊजींना काहीतरी सांगायचंय। प्रस्तावना पुरे या ठिकाणी सुजय सांगून टाक। हा तर विषय असा आहे, माझ्या जमिनीवर मी प्लॉटिंग केलंय आणि लवकरच ते प्लॉट आता मी विकायला काढणार आहे, हेच सगळ्यांना सांगायचं होतं। वा वा वा, या विषयावर पहिला पेढा तू खा। आणि उरलेल्या जागेमध्ये आपणच कॉम्प्लेक्स उभं करायचं असं त्याच्या डोक्यात सुरू आहे। हो, आई म्हणली तसं घरातली पूजा झाल्यावर मी कामाला सुरुवात करणार नारळ फोडून। हे चांगलंय, नाही तू स्वतःचा जीवावर काहीतरी करतोयस ना, याचा मला लय आनंद आहे। वय सुजा, आरब मध्ये घरात काय काय गोष्टी झाल्या आणि त्यातनं तू बाहेर पडून हे जे काय करतोयस ते लई चांगलं आहे बघ। पिऊ, हे सगळं तुझ्यामुळे झालंय बरं का। आई, अहो माझ्यामुळे काही नाही झालंय, त्याने स्वतःहूनच केल्यात सगळ्या गोष्टी। आई आई तुझं बरोबर आहे, पिऊचा सपोर्ट नसता तर यातलं काहीच होऊ शकलं नसतं आज। हा झालंय ते चांगलं आहे, पण सुजा अरे आपण शेतकरी आहोत हा, आणि शेतात प्लॉट पाडायचे म्हणलं ना की नाही पटत बघ मला। काका, हे तुझं मत झालं, आता कोणाला एवढा वेळ आहे? पीक घेत बसा, ते बाजारात न्या, आणि बाजाराचं तुला माहितीच आहे काय आहे ते, कधी भाव वर जाणार आणि कधी नाही, पाऊस पण कधी कधीच पडतोय आता, त्यापेक्षा हे बरं आहे ना, फिक्स पैसा हातात। अरे भावड्या, बरोबर आहे की त्याचं, त्यांच्या मताने त्यांना जे पाहिजे ते करून दिलं पाहिजे की। सुजा, कर रे तू। तू सगळ्या बाजूंनी विचार केलास ना? हो सर। हा मग झालं तर अभिनंदन, आता मागे वळून बघू नकोस या ठिकाणी। हा सुजा बाळा, एकदम दणक्यात होऊन जाऊ दे। सुजा, हे भारी आहे, आवडलं आपल्याला एकदम। आता मी दुसरं काहीच डोक्यात घेतलं नाहीये, एवढंच आता फुल फोकसने करायचं। तेच पाहिजे, असंच पाहिजे। अप्पे, तू काही बोलली नाहीस ग? अप्पे, तुला तर मी स्पेशल निमंत्रण देणार आहे। कसलं? या प्रोजेक्टची सुरुवात तू करावी अशी इच्छा आहे माझी। तू ज्या प्रकारे दंगल थांबवायचं काम केलंय, त्यामुळे तुझ्यापेक्षा भारी व्यक्तीच मिळणार नाही हा प्रोजेक्ट सुरुवात करायला। हे तर सोन्याहून पिवळं झालं की। हा नाहीतर काय मग। नाही भाऊजी, मला नाही जमणार। का? काय झालं अप्पे? कारण भाऊजी, तुमच्या प्रोजेक्टला मी मंजुरीच देऊ शकत नाही। मंजुरी देऊ शकत नाही म्हणजे? अप्पे, आता ह्या वेळी सगळे कागदपत्र क्लिअर आहेत बरं का। आज गावामधलं हे पहिलं प्लॉटिंग असणार आहे अप्पे, काय अडचण आहे? तुम्ही जिथे करताय ना तिथे अडचण आहे भाऊजी। अप्पे, अगं ती जमीन आता सुजयच्या नावावर आहे की। होय अप्पे, अगं त्यात कसली आली अडचण? हो, माझं ऐकून तर घ्या। हा जरा ऐकून घ्या सगळे। अप्पे बोल ग काय? हे बघा, त्या जागेच्या आजूबाजूला सगळीकडे शेती आहे, मग आपण तिथे बांधकाम कसं काय करू शकतो? आता गो बया, अगो किती माणसं शेतात घर बांधतातच की। एक मिनिट भाऊजी, तुम्ही त्या जमिनीचं येणे जरी करून घेतलं असेल तरी ते नियमात नाही बसत, तिथे असं बांधकाम नाही करू शकत। ऐका मला। ए, कुठून शोधून काढलं तू हे? मला ग्रामपंचायतीपासून सगळ्यांनी परवानगी दिली बरं का अप्पे, तुलाच काय अडचण आहे? मला नाही आहे अडचण, हे नियमात बसत नाही ते सांगते मी तुम्हाला। पण काय ग अप्पे, तू जर सही केली तर ते सगळं होऊ शकल ना? हा, करून टाकी, एकदा का कलेक्टरनी परवानगी दिली ना, मग कशाला कोण काय इचरायला येते आणि कशाला कोण काय बघायला येते तवा, हाय का नाही रे सुजा? हा, खरं तर असंच होऊ शकतं, पण मी नियम नाही मोडणार। अगं अप्पे,
आप्पे अगं, बाळाविषयी बोलायचं आहे का? तुझ्यापासून काही लपणार आहे का? पण आप्पे, मला तर तू एकदम व्यवस्थित वाटते बघ. हो आत्या, मी व्यवस्थितच आहे की. रोज सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना ही एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते की बाळ आहे. नाही गेले कुठे, आवाज येतोय बाळाचा. बाळ. पण आप्पे, हे सगळं कसं काय शक्य आहे? अहो आत्या, खरंच येतोय मला आवाज. ज्या दिवशी मला कळालं ना माझ्या पोटात बाळ आहे, त्या दिवसापासून ते आत्ता डिलिव्हरी होईपर्यंत 9 महिने मी रोज बाळाशी बोलायचे, रोज. हो. हो. आणि आता असं वाटतं की बाळ माझ्याशी बोलतंय. मी ना जेव्हा जेव्हा बाळाशी बोलायचं ना, तेव्हा मला असं वाटायचं की बाळाला ना सगळं कळतंय आणि बाळाचं पण मला सगळं कळतंय. अहो आता हेच बघा की आपल्या साताऱ्यात दंगल झाली होती, तेव्हा मी घरातून निघताना बाळाला सांगितलं होतं, बाळा मला ना आत्ता तुझ्या मदतीची गरज आहे, मला गरज आहे तुझी, मला खरंच मदत कर. आणि खरंच अहो, दंगल थांबेपर्यंत मला बाळाने अजिबात त्रास दिला नाही, खरंच. आणि मी दुःखी असेल ना तर मला उचक्या लागायच्या, जणू काही बाळ मला सांगायचं की आई तू अजिबात काळजी करू नका, मी आहे तुझ्यासोबत, खरंच. पण हे सगळे भास नाहीत, हे कशावरून आप्पे? आत्या, भास असते ना त्याशी केव्हाही नसते झाले. काहीतरी बघितलंय, काहीतरी जाणवलंय, आठवले, मग लक्षात आलं असतं, मग भास असते ना ते. आता मला ना बाळाचा आवाज येतो रडण्याचा अचानक. आणि तुम्हाला एक सांगू का आत्या? काय ग? माझी जेव्हा डिलिव्हरी झाली ना, बाळाचा जन्म झाला ना, तेव्हा मी ग्लॅनीत होते, पण मला बाळाच्या रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू आलेला. तोच आवाज मला आता रोज येतोय कानात ऐकू. खरंच आप्पे? खरंच आत्या. माझं तर डोकंच चालायचं बंद झालंय बघ. पण का कोणास ठाऊक तुझ्यावर विश्वास ठेवा असं वाटतो बघ आप्पे. आता तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेव. मी माझ्या मनाची समजूत घातली. आत्तापर्यंतची ना सगळ्यात वेगळी लढाई आहे ती मला एकटीला लढायची. आप्पे अगं, आत्या वय खरंच आहे की. आता मी जर तुमच्या जागी असते, अर्जुनच्या जागी असते, बाकी घरच्या सगळ्याच मंडळींच्या जागी असते, तर मलाही असंच वाटलं असतं, हे काहीतरीच काय असं कुठे असतंय वय, काहीतरी आवाज येतोय. पण आत्या आता आहेत ते आहे. आप्पे, आईचं आणि मुलाचं नातं ह्या सगळ्याच्या पलीकडे असतं. तू म्हणतेस त्यावर विश्वास ठेवून बघते मी आप्पे. तुम्ही एवढं बोललात ना, हेच लई आहे माझ्यासाठी. बाकी हे सगळं बघायला मी एकटी खमकी आहे. चल येते मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.